बीडी कामगार नगर या ठिकाणी 3 मुले बुडालेली असतानाची घटना ताजी असतानाच सातपूर अंबड लिंक रोडवर भोर टाउनशिप जवळील एका बांधकामाच्या साईटवर खड्ड्यात बुडून सलग एका शाळकरी बालकाचा देखील मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे। बुधवारी 2 जुलैला दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून मृत मुलाचं नाव मयूर संजय गोंदवे, वय वर्ष 11, राहणार चुंचाळे जाधव संकुल परिसर यामध्ये वास्तव्यास होता। या घटनेमुळे जाधव संकुल परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मयूर हा आपल्या 3 मित्रांसोबत खेळत असताना बांधकामाच्या साईटवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात 4 मुले उतरली। मात्र मुलं बुडत असल्याचं लक्षात आल्यानंतर नागरिकांनी सतर्कतेनं या मुलांना पाण्यातून बाहेर काढलं। मुलांना पाण्यातून बाहेर काढल्यानंतर मात्र मयूरची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचार सुरू असताना रात्री 11 वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। 2 दिवसात सलग अशा 2 घटना घडल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनांमुळे बांधकाम क्षेत्रातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून बांधकाम कंपन्यांनी त्यांच्या साईट सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी गंभीरतेनं घ्यावी, ही मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये। बांधकाम खड्डे उघडे ठेवणे, चेतावणी फलक न लावणे आणि बालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणे ही गंभीर चूक असून यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे। या घटनेनंतर अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आली नसून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला नसून नक्की यात दोष कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय। ये ऐसा हुआ, कुछ बच्चे यहाँ पे खेल रहे थे, 3 बच्चे लगभग थे। 3 बच्चे में से एक बच्चे स्लिप करके अंदर घुस गया और 2 बच्चे वापस भाग गया। तो हमने वही वहाँ पर हल्ला हो रहा था, बच्चे लोग रोने लगे। तो हम इधर आए थे गोविंद सिलाई मशीन के पास। तो दौड़ा मैं दौड़ के डायरेक्ट कूदा उसमें, सेट उट निकाल के। तो फिर वो बच्चे को बाहर निकाला? हाँ, बाहर निकाले गड्ढे में से। पूरा गड्ढा था वो। अभी जिंदा है क्या वो? अभी जिंदा है। उल्टी हुआ, मैं शरीर पे लेके दौड़ रहा था। तो कुछ तो हिचकी आया उसको। हिचकी आने के बाद उल्टी हुआ। वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।